आधी देव मी किचनवरती पुजायचे, पण त्यानंतर मी देव घेतले खाली. म्हटलं चला आता पिल्लूही मोठं झालं आहे, पण देव खाली घेतल्यानंतर माझ्या पिल्लूला जे काही प्रश्न पडले ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझं छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये. छोटासाच असतो माझा ब्लॉग तसा, आणि तसं म्हणायला गेलं तर थांबून थांबूनच येतो. आता यापुढे असं होणार नाही. 2 दिवस मी ब्लॉग टाकला नव्हता, कारण घरातलं साफसफाईला काढलं होतं. ब्लॉग तर केले, पण एडिट करायचे राहून गेले, त्यामुळे टाकले नव्हते. त्यानंतर देवांची अशी सगळी पाहणी करायची चालली होती. देवाकडे कोणती कोणती पुस्तकं आहेत, देव कोणत्या शाळेत जातो, देव काय काय करतो, हे सगळं चाललं होतं. आणि तिला पडलेला गहन प्रश्न म्हणजे देव किती वर्षाचे असतील आणि ते कितव्या वर्षी देव झाले असतील, असा प्रश्न तिला पडला होता. त्यामुळे ती देवांची विचारपूस करत होती, कारण देव किचनवर पुजल्यामुळे तिला तिथं बसता येत नव्हतं. ती लांबूनच पाया पडायची, आणि मग म्हणजे देवाशी हितगुज जास्त तिचं व्हायचंच नाही. मग देव 2 दिवस झालं खाली घेतल्यात, त्याच्या व्यवस्थित त्यांच्यासमोर बसते आणि त्यांना खूप सारे ती प्रश्न विचारते. त्यानंतर मग घरातल्या देवांना पाहून तिला देवळामध्ये जायची इच्छा झाली होती आज, त्यामुळे तिला महादेवाच्या देवळात ती घेऊन गेले होते. महादेवाच्या देवळात घेऊन गेल्यानंतर असं काही ती पाया पडली. तिथंही तिला तोच प्रश्न पडला होता की तुम्ही कितव्या वर्षी देव झालात, मला सांगाल का झाला म्हणून. त्यानंतर मग तिला म्हटलं देव हे देवच असतात, ते कितव्या वर्षी वगैरे तसं नाही, देव हे अगोदरचेच देव असतात असं तिला सांगितलं. पण तिला खूपच प्रश्न पडला होता. त्यानंतर येताना हा लॉलीपॉप घेऊन आली होती ती खायला, आणि आमच्या म्यावला पण तेच खायचं होतं, पण तिला काय तो त्याला द्यायचा नव्हता आणि तो तेच मागत होता. त्यानंतर थोडीशी भाजी घेऊन आली होते मी, कोथिंबीर आणि पुदिना. तो नीट वगैरे करून ठेवला, म्हटलं राहिला की तसंच राहून जातं. आज संकष्टी असल्यामुळे खिचडी केली, पोरींनाही खिचडीच खायची होती, त्यामुळे मस्त छान साबुदाण्याची खिचडी केली. सर्वांनी खिचडी खाल्ली, मँगो वगैरे खाल्ला. दुपारच्या रखरखत्या ऊन इतकं होतं, काहीतरी थंड खायची प्यायची इच्छा होत होती, पण काहीच नाही. थोडासा दुपारी आराम केला. त्यानंतर मग उठून पुन्हा एकदा लागले कामाला. परत एकदा रात्री पिल्लूला छोले भटुरे खायचे होते, त्याच्यामुळे आजचा मेनू रात्रीचा छोले भटुरेच होता. अशा पद्धतीने मी आजचा दिवस म्हणजे पूर्ण गेला माझा आजचा दिवस असा. घरातलं बऱ्यापैकी साफसफाई छान झाली होती, पण अजून बरीच बाकी आहे, ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. चला तर मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.